वेलकम टू द अनटच ब्युटी ऑफ कोकण। इथला निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि उंच उंच डौलाने उभे असलेले नारळाच्या झाडातले रांगेतले सौंदर्य सगळंच मनमोहून टाकतं। हा आहे वेंगुर्ला सागरेश्वर बीच। शांत, स्वच्छ आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेला एक नितांत सुंदर समुद्र किनारा। आणि यात निसर्गरम्य सान्निध्यात आहे गोलवन बीच रिसॉर्ट, जिथे मॉडर्न कम्फर्ट आणि कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याचा परफेक्ट बॅलन्स आहे। Feel the breeze, hear the waves and experience the magic of Konkan from the Golwan Beach Resort. So guys, I am welcoming you to the tour video of Golwan Beach Resort and I hope you will enjoy it. Hello everyone, this is Sagar and welcome back to my YouTube channel Chess Lab. So मित्रांनो, मी आहे आज वेंगुर्ल्यामध्ये आणि एक दिवसाच्या स्टेसाठी मी आलो होतो वेंगुर्ल्यामध्ये सागरेश्वर बीच समोर असणाऱ्या खूपच सुंदर, ब्युटिफुल, इको फ्रेंडली गोलवन बीच रिसॉर्टमध्ये। तुम्हाला लँडस्केपिंग दाखवतो आणि एकदम सागरेश्वर बीचवर एकदम समोर आहे। खूपच निसर्ग सौंदर्याने भरलेलं असं हे रिसॉर्ट आहे। जर तुम्हाला पण असं वेंगुर्ल्यामध्ये एक असा ऑप्शन बघायचा असेल जो एकदम बीच समोर आहे आणि तुम्हाला पीसफुली राहायचं आहे, तर हे स्टेकेशन, हे रिसॉर्ट तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतो। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या बीच रिसॉर्टची खूप सुंदर टूर देणार आहे। सो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। सो इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला पहिले मी हट्स दाखवतो की हट्स किती सुंदर आहेत। आणि हे बघा, असं वेलीनी असं सजवलेलं, छान केलं यांनी। मित्रांनो, खूप प्रीमियम हट्स आहेत या, आतून पण खूप सुंदर आहेत आणि इको फ्रेंडली आहेत। गवताच्या पेंड्या असतात ना आपल्या, त्या टाईपचं त्यांनी असं रूप बनवलेलं आहे, खूप सुंदर दिसतंय। आणि अशा 10 प्रीमियम हट्स आहेत आणि तेवढ्याच आहेत, त्याच्यामुळे येणारी माणसं खूप जास्त नसणार आहेत आणि प्रॉपर्टी खूप मोठी असल्यामुळे पीसफुल वाईब असणार आहे। तुम्ही फ्रेंड्स, फॅमिलीसोबत इथे येऊन मस्त स्टे करू शकता। गर्दी वगैरे गोंधळ काही नाही आहे आणि पूर्ण हिल आहे, हिलच्या खाली बीच आहे। सो खूप सुंदर व्ह्यू येतो। तुम्हाला ड्रोन शॉट्स ऑलरेडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच। आणि प्लांटेशन पण खूप छान केलेलं आहे। लँडस्केपिंग इज रिअली गुड। देर आर लॉट ऑफ स्मॉल प्लांट्स, बिग प्लांट्स, कोकोनट ट्रीज, फ्लॉवरचे प्लांट्स खूप भारी आहेत, त्यामुळे खूप फ्लॉवर्स आहेत कलरफुल। तुम्हाला ही हट मी आतून दाखवतो की किती ब्युटिफुल आहे। सी एंट्रन्स आहे आणि ॲज यू कॅन सी 2 मस्त वुडन चेअर्स बाहेर आहेत आणि इकडे तुम्ही बसून मस्त चिल करू शकता। वाव, लुक ॲट दोज ब्युटिफुल फ्लॉवर्स। लुक ॲट दिस, सो गुड ना। असं छतला मस्त की असं व्हाईट कलरचं कापड लावलंय, त्याच्यामुळं आय थिंक हीट कंट्रोल होत असेल। बाहेर एकदम ह्युमिड आहे बट आतमध्ये एकदम थंड आहे। असं आहे इंटेरियर। इनफ अमाऊंट ऑफ स्पेस, खूप मस्त मोठी स्पेस आहे इकडे। किंग साइज बेड आहे, नाईस मॅट्रेस, इकडे एक छोटा टेबल आहे आणि सगळं कॉफी वगैरे, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कॉफी, टी बनवू शकता एनी टाईम। 211ला कॉल केला तर तुम्हाला जे काय पाहिजे ते एका फोनवरती तुम्हाला मिळेल रूममध्ये। दे हॅव दिस लॅम्प्स, नाईट लॅम्प्स। तुम्हाला रात्री बुक रीडिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता। टॉवेल्स वगैरे आहेत। इकडे एक छोटा वुडन लॅम्प आहे, क्यूट। ओके, देयर इज अ वुडन वॉर्डरोब। तुमचे कपडे वगैरे, बॅग्स वगैरे तुम्ही इकडे ठेवू शकता। I'll show you bathroom. Wow, look at this. Nice ना? छान आहे एकदम। So geyser, hot water, cold water. This is basin. Overall arrangement खूप beautiful आहे and I'm sure you will love staying here. खूप peaceful vibe आहे। सो हे आहे बार आणि तिकडे बाजूला आहे रेस्टॉरंट, सो सेपरेट आहे। सो हे आहे बार, छोटंसं आहे बट छान आहे। त्यानंतर तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत मस्तपैकी पार्टी करू शकता। खूप छान वाईब आहे इकडे। आणि हा आहे रेस्टॉरंट एरिया। Hello. Yes. How's the food? Nice, good. आंबोळी ट्राय केली का? खूप छान होती। ओव्हरऑल सगळं छान होतं, ब्रेकफास्ट वगैरे ना। गुड. कालचं बिर्याणी वगैरे
सो मित्रांनो हे आहे रेस्टॉरंट एरिया आणि तुम्हाला असं ब्रेकफास्टमध्ये आंबोळी बाकीचे जे इंग्लिश ब्रेकफास्ट लाईक ब्रेड बटर नंतर ब्रेड ऑमलेट वगैरे ते सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत. नाव आय विल शो यू गार्डन एरिया. लॉन खूप छान आहे, खूप लँडस्केपिंग भारी केलेलं आहे लोकांनी. इकडे बघा वुडन लॅम्प्स वगैरे आहेत है ना. संध्याकाळचा नजारा खूप छान होता. तर वरती असे हट्स आहेत, तिकडे रेस्टॉरंट आहे, पार्किंग एरिया आहे आणि असं उतरत बीचपर्यंत पूर्ण लॉन पसरलेलं आहे. तिकडे 3 गजेबो आहेत, इकडे 1 2 आणि खाली 1 आहे. आणि तुम्ही बघू शकता लॉन आणि गार्डन एरिया किती सुंदर आहे. आणि खाली स्विमिंग पूल आहे, आपण तिकडे जाऊया. आणि तुम्हाला काही ओकेजन जसं की मॅरेज वगैरे किंवा बड्डे पार्टी वगैरे ते पण ऑर्गनाईज करून देतात रिसॉर्टवाले. सो यू कॅन कॉन्टॅक्ट देम डिरेक्टली. आय विल मेन्शन ऑल द कॉन्टॅक्ट डिटेल्स इन द डिस्क्रिप्शन. अँड ऑल्सो इफ यू हॅव एनी डाऊट्स, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. स्विमिंग पूलपासून बीच एरिया हा एकदम समोर आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली त्यांनी स्विमिंग पूलला थोडं खाली बनवलं आहे सो दॅट यू विल हॅव अ रिअली ब्युटिफुल व्ह्यू ऑफ बीच. अच्छा इथे त्यांनी बसण्यासाठी ग्रुप वगैरे असेल ना तुमचा, तुम्ही इथे खाली येऊन बसू शकता. चिल आउट एरिया, किड्स प्ले एरिया. चला रिसेप्शनला जाऊया आणि तिकडे मॅडम बसलेले आहेत, त्यांना आपण थोडंसं इन्फॉर्मेशन विचारूया या रिसॉर्टबद्दल अजून. हॅलो, गुड मॉर्निंग. सो छान आहे रिसॉर्ट तुमचं. तुम्ही थोडं रिसॉर्टबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या आम्हाला. हां, आपली टोटल प्रॉपर्टी ही 5 एकरमध्ये आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला रेस्टॉरंट, बार, स्विमिंग पूल आहे आणि आपले ऑफिस आणि बाकी सगळे सी फेसिंग कॉटेज आहे. ओके. मुलांसाठी एक छोटा प्ले एरिया ठेवलेला आहे. लहान मुलांसाठी स्विमिंग पूल पण आहे. ओके. मोठ्यांसाठी पण स्विमिंग पूल आहे. आणि बरं फंक्शन्स वेअर, वेडिंग वगैरे काही इव्हेंट करायचे असेल तर आपला बीच साईडला एक हॉल आहे. अच्छा. इव्हेंटसाठी. ओके. आणि मग त्याचं कसं असतं कॉस्टिंग वगैरे? डिपेंड्स आहे, तुम्ही डिपेंड्स. अंदाज द्या फक्त असं. म्हणजे एका दिवसाचं प्रॉपर्टी चार्ज आपण 20,000 घेतो. ओके. त्यासाठी. ओके. रूम तुम्ही जेवढे बुक कराल त्याचं सेपरेट रेट अच्छा 5,000. ओके. आणि हे हर्ट्सचं टॅरिफ म्हणजे सांगा त्याबद्दल. 5,000 रेट आहे आपला. 5,000. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी राहतो. ओके. एक्स्ट्रा पर्सन असेल तर 500 रुपीज चार्ज घेतो आपण मॅट्रेसचा. ओके, ग्रेट. थँक्यू. विजिट अगेन. सो असं तुम्ही वरून खाली आला ना तर बीचला जाण्यासाठी तुम्हाला इकडे गेट आहे बघा. नाईस. ओके. आणि हे आहे वेंगुर्ला बंदर इकडे समोर राईट साईडला. आणि हा जो समोर तुम्हाला दिसतो ना हा आहे सागरेश्वर बीच. खूप सुंदर आहे, खूप मोठा स्ट्रेच आहे. तर मित्रांनो कसा वाटला हा बीच रिसॉर्ट? सुंदर आहे ना. तर तुम्हाला पण जर राहायचं असेल ना तर मी दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी तुम्ही कॉल करू शकता आणि पूर्ण डिटेल विचारून तुम्ही या स्टेसाठी इकडे येऊ शकता. सो प्रीमियम कॉटेजेस आहेत आणि कॉटेजची जी कॉस्टिंग आहे 5,000 अप्रॉक्सिमेटली. सीझन वाईज थोडीफार चेंज होऊ शकते बट अराउंड 5,000. सो दॅट्स इट फ्रॉम दिस व्हिडिओ. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चीअर्स टू लाईफ.